मला काय ऐकायला मी काय बोलतो इकडे जरा मॉनिटर मध्ये आवाज द्या आणि जरा चांगलं करा. एक तर माझं ऑपरेशन झालेलं आहे छातीचं म्हणजे हृदय कापलेलं आहे मला ऐकायला पोखरीकरांबद्दल काय बोलायचं ते एवढे जिगर होते माझे त्यांची पूर्ण फॅमिली त्यांची आई मला मारायची त्यांची आणि मला म्हणायची याच्या नादी लागलास तुला नोकरी आहे नोकरी कर चांगली ह्या नशेबच्या नादी लागू नकोस. हंसा बुडीने मला त्यांच्यावर जेवढं प्रेम केलं तेवढं माझ्यावरही केलं. आज ते नाही आहे आणि त्यांचा हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. सनोदी बहुउद्देशीय महासंघातर्फे हा कार्यक्रम आहे. त्यांचाही वर्धापन दिन आहे. हॅलो वामन दादा तेवढं लिहितात मैं कल नहीं रहूंगा ये दुनिया रहेगी लेकिन मैं कल नहीं रहूंगा ये दुनिया रहेगी लेकिन एक नेक आदमी था ये दुनिया कहेगी लेकिन. वामन दादा लिखते ऐ कश्ती तुझे चमकदार कर दिया ऐ कश्ती तुझे चमकदार कर दिया उधर के थपेरों ने तुझे इस पार कर दिया तो गजी सही ये मेरी मिल्कियत तो है ऐ मौत तूने मुझे जमींदार कर दिया. खरं म्हणजे मी गाणे ऐकायला आलो होतो. वामन दादा लिहितात आणि पोखरीकर दादांच्या जीवनाचं गाणं आहे कारण मी त्यांच्या समाजात खूप राहिलो. पूर्ण आयुष्य त्यांनी वेचलं फक्त कुटुंबासाठी घरासाठी. खोई जवानी खोई हमने खोई जवानी खोई. चलो दादरा जवानी कोई जवानी कोई जोरस करो यार खोई जवानी जिनके लिए हो कोई जवानी जिनके लिए हो कोई जवानी
कोई जवानी जिनके लिए हो, कोई जवानी जिनके लिए हो, पास ना आया कोई जवानी जिनके लिए हो, पास ना आया कोई जवानी कोई हमने, कोई जवानी कोई जवानी कोई जवानी कोई जवानी कोई हमने, कोई जवानी हिमने दिया वो खोया हमने दिया। बेसुरा नहीं है हिमने दिया वो खोया हमने, हिमने दिया वो खोया, हिमने दिया वो खोया, हिमने दिया वो खोया। मी पोखरीकर दादांच्या बद्दल बोलतोय, ऍट प्रेझेंट प्रभाकर पोखरीकर बोलतोय, कारण मी जवळून पाहिलेलं आहे, मी त्यांच्यासोबत राहिलेलं आहे। या ठिकाणी शिंदे साहेब येणार आहेत, आनंद शिंदे साहेब, हमारी बहुत गहरी दोस्ती थी, सुषमाबाईला माहिती हिमने दिया वो खोया हमने, हिमने दिया वो खोया, हिमने दिया वो खोया, हिमने दिया वो खोया। ऐसा लागे आम बोया, ऐसा लागे मनोज राजा जी, ऐसा लागे आम बोया, बीज बबुल का बोया, बीज बबुल का बोया, बीज बबुल का बोया। आम बोए काटे बोए, आम बोए काटे बोए, कांटों की बाग बोई, ऐसा लागे आम न बोया ये कांटों की बाग बोई, कोई जवानी कोई जवानी कोई जवानी कोई जवानी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी आणि गायक आमचे गवाई बापू मनोज राजा गोसावी यांनी 100 रुपये दिले, जरा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर मला जरा बरं वाटेल। हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि माझ्या घरून फोन आहे। राजाभाऊ चव्हाण पीपल्स रिपब्लिकन पार्टी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडून या गीतावर धन्यवाद। राजाभाऊ चव्हाण यांच्या अविनाश बळेराव यांच्याकडून 200 रुपये धन्यवाद। महाराष्ट्राच्या ख्यातनाम सुप्रीमो अविनाश बळेराव यांच्याकडून 200 रुपये, दिलीप कांबळे यांच्याकडून 100 रुपये, 300। धन्यवाद। सुषमाबाई तर्फे मला 100 रुपये आणि 1 लाख रुपये माझ्यासाठी 300 द्या। बस बस
ऐका रात भिकारी दिलीप कांबळे यांच्याकडून 100 रुपये. दिलीप कांबळे. रात भिकारी रात भिकारी वो भी संभाली हमने डाली ऐसे बने थे. पोखरीकर दादानी लग्न नाही केलं, जरा तुम्ही नीट लक्ष द्या. हो साहेब काय विश्वास बी गायकवाड चॅनलच्या तर्फे 100 रुपयाले धन्यवाद. आभारी आहे. झालं का. रात भी काली वो भी संभाली हमने डाली ऐसे बने थे बाग के माली ऐसी की नींद भी खोई. हॅलो. जब मोबाईल कोणाचा मोबाईल स्टँडला होता. मोबाईल ज्यांचा असेल त्यांनी घेऊन जावा मोबाईल. नींद भी खोई जब से हमने. ये पोखरीकर दादा की बात है. नींद भी खोई जब से हमने. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आनंद शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. विष्णूजी शिंदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आदरणीय एकतावादी नेते नानासाहेब इंदिसे साहेबांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आदरणीय एकतावादी नेते इंदिसे साहेब. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कविगायक मिलिंद शिंदे साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. आगमन झालेले आहे. सर्वांनी शांतता राखायची आहे. एकतावादी नेते नानासाहेब इंदिसे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच महाराष्ट्राचे सिने पार्श्वगायक आनंददादा शिंदे, तसेच मिलिंद शिंदे, विष्णू शिंदे हे सर्व दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे. चला चला चालू करा.